जातो तोच वैभव गोलंदाजी मार्गवरती. तर त्याच्या समोर सूरज आणि वैभव असा आपल्याला सामना पाहायला मिळणार. एक शेअर तर दुसरा सव्वा शेअर. गोलंदाजी मार्गवरती वैभव तर स्ट्राईक वरती सूरज अशी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये मॅचला करायची सुरुवात. पंच पुन्हा एकदा आम्ही सूचना करतोय फक्त एका षटकासाठी 5 मिनिटं असा वेळ राहील. मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मार्गवरती वैभव. ओहो पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतःच्या पोहोचमध्ये झेल टिपला जाईल का? ओहो झेल टिपला जातोय. मी मगाशीच उल्लेख केला होता. सूरज विरुद्ध वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोल्डन डकची शिकार ठरलाय तो सूरज पवार. अगदी जर अंतकरणानं मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती वैभवनं मात्र त्याला बाद करण्यात वैभवला यश आलंय. सूरजची बॉडी लँग्वेज पहा काय सांगून जाते. एक मोठा खेळाडू होता. आमरक स्पोर्ट्सचं लक्ष लागून राहिलं होतं ते सूरज या खेळाडूकडे, परंतु गोल्डन डकची शिकार ठरला हा फलंदाज. पहिल्या चेंडूवरती खातही न खोलता तंबूचा रस्ता धरावा लागलाय तो सूरज याला. नवीन फलंदाज निलेशला मात्र एक जबाबदारी त्याच्या खांद्यावरती येऊन पडले. चांगली खेळी करावी लागेल ते निलेश याला, कारण सूरज गोल्डन डकची शिकार ठरल्यानंतर एक जबाबदारी घेऊन उतरलाय तो निलेश. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय वैभव. ओहो कव्हरच्या दिशेनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक 2-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर, म्हणजे येतोय चौकार. अगदी निलेशनं आलेल्या चौकारानं स्वागत केलंय ते वैभवाचं, कारण निलेशला मात्र माहित आहे की वैभववरती दबाव टाकावा लागेल, दबाव वाढवावा लागेल आणि तेच काम निलेशाच्या माध्यमातून होत आहे. चौकारानं स्वागत केले ते वैभवाचं. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 4. ओहो काय क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण. स्वतःच्याच बडोदरामध्ये जे हा चेंडू पकडला वैभव. निलेश सुद्धा चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन करतोय, हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु वैभव मात्र त्याला जागेवर हलू दिलं जात नाही. चौकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजानं. ओ जोरदार अपील केले पंचांनी सुद्धा हे अपील उचलून धरलंय. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे होतोय विकेटचं पतन. काय इन्स्ट्रक्शन पाहायला मिळालं आपल्याला. दुसरा धक्का लागलाय आंब्रग संघाला. निलेश ज्याच्या बॅट मधून मात्र आपण चौकार पाहिला तोच निलेश डगआउटच्या दिशेने येताना आपण पाहतोय. आता मात्र कुठेतरी पडझड चालू झाली त्या आंब्रग संघाची. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये खेळत असताना 2 झटके मोठे लागलेत. सूरज आणि निलेश ही महत्वपूर्ण जोडी मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्गवरती वैभव. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. ओहो चांगली गोलंदाजी. वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर दिलं नाही. यष्टरक्षक म्हणून काम पाहतोय कुसुण संघाचा अष्टपैलू खेळाडू सचिन. चांगलं यष्टरक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र या षटकातील चेंडू बाकी असेल, शेवटचा चेंडू, आणि शेवटचा चेंडू जर निर्धाव फेकला वैभवनं तर अप्रतिम अशी गोलंदाजी. ओ पटका खेळा मिड विकेटच्या दिशेनं. गॅप मध्ये चेंडू खेळून काढला, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार, दणदणीत आणि खणखणीत चौकार. आणि या चौकारांची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 8 धावा. सन्माननीय आदरणीय संतोष पवार साहेब आपण व्यासपीठावरती या. आपला सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. संतोष पवार साहेब या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आंब्रग संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 2 बाद 8. आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कृष्णा. एक अनुभवी गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्या वेळेला अडचणीतून बाहेर काढणार हा गोलंदाज कृष्णा. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं तोच गोलंदाजी मार्गवरती कृष्णा. तर स्ट्राईक वरती विशाल. पहिला चेंडू, अगदी पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळला गेला कृष्णा यानं. या अवांतर धावा मात्र कृष्णा यांना रोखाव्या लागतील आणि ती चांगलं कमबॅक करण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज. थोडंसं पारड जड झाले ते कुसुण संघाचं. आंब्रग संघ बॅकफूटवरती आपल्याला दिसतोय, कारण 2 महत्वपूर्ण विकेट गेले त्यांच्या
पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा तीच दशा आणि दिशा. पंच नक्कीच कुलदीप सर आमच्याकडे वळतात. पंचांचा हा समांतर रेषेला म्हणजे धाव येते अवांतर. या अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती लागले गेलेत. सलगचे 2 चेंडू वाईट फेकले गेलेत कृष्णा यानं. हो फटका खेळा क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाईल का? फेकी केली जाते तोपर्यंत मात्र सुरक्षितरित्या धाव पूर्ण. आजची रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 11. बॅटची कडा घेतली होती. फलंदाज नाराज असेल. मोठा फटका खेळायचा होता परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जातोय. 1 या धावाने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 12. 2 बाद 12 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. तर गोलंदाजी मार्गावरती कृष्णानं सुद्धा अगदी फलंदाजाला रोखून धरले. मोठे फटके खेळण्यापासून अक्षरशः त्यांच्या पायामध्ये बैड्या ठोकल्यात या गोलंदाजानं. ओ फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक करत नाही. कोणतीही चुकी म्हणजे होते विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 आंब्रग संघाला. मी मगाशीच उल्लेख केला होता. कुसुंड आणि आंब्रग या संघाचा मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना या दोन्ही टीमचा चांगला दबदबा राहिलाय. कोण जिंकेल आणि कोण हरेल शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही. आणि गोलंदाजी मार्गावरती पाहिला आपण कृष्णानं सुद्धा अगदी 2 चेंडू वाईट फेकल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केले. कमबॅक चांगलं केलंय. नवीन फलंदाज लव मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा घेतले. हो अपील केलं होतं सचिन यांनी परंतु पंचांनी हे अपील फेटाळलं गेलं. या अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि विश्वास मात्र कमी होता. पंच सांगतात की विश्वास याच गोष्टीवरती माझा विश्वास नाही आणि पंचांनी फेटाळलं गेलेलं आहे अपील. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. वैभव होता पण तो वैभवच्या माध्यमातून होते चुकी. फेकी मात्र चांगली केली जाते सुरक्षितरित्या. 2 धावा. पंच काय असेल? हो पंच कुलदीप सर सांगतायत सुरक्षितरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. फलंदाज पोचला क्रीज मध्ये. या 2 धावाच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 14 धावा धावफलकावरती. अजूनही आंब्रग संघाची मोठी धावसंख्या धावफलकावरती लागली जात नाही. फक्त 14 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू आता. ओहो क्लीन बॉल. आय मिस इट. फर्निचर डिस्ट्रॉय. नाव बॅट्समन गो टू द वॉटर बॉलिंग परफॉर्मन्स बाय कृष्णा. अप्रतिम अशी गोलंदाजी. काय गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्रिपराजित केलं या फलंदाजाला. आता मात्र आंब्रग संघाची पडझड चालू झाली कारण कुसुंड संघाबरोबर खेळत असताना आंब्रग संघाचं पारडं कमी पडतंय आणि कुसुंड संघाचं पारडं मात्र जड दिसतंय. आता मात्र शेवटचे 6 चेंडू बाकी आणि 6 चेंडू मध्ये मोठी धावसंख्या उभारी जाईल का आंब्रग संघाकडून. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती लागले गेलेत. आणि शेवटचं षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय हरीश. गोलंदाजी मार्गावरती हरीश. फक्त 14 धावा लागलेत आंब्रग संघाच्या. 12 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचं षटक हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय हरीश. एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय कोण आहे स्ट्राईक वरती. लव का कोण. मोठा फटका खेळायचा होता विशाल याला परंतु पंच सांगतील एकच धाव. आता मात्र हे एकेरी धोरणं न खेळता एक चौकारांनी षटकारांची आतषबाजी करावी लागेल कारण एक समाधानकारक धावसंख्या उभारावी लागेल. कुसुम संघाबरोबर खेळत असताना ही 14 ही माफक धावसंख्या होऊ शकते धावफलकावरती.
संघाची धावसंख्या पोहोचली 15. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न त्याचे थोडेसे कमी पडले. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी जागा सोडली जाईल का नाही. एकच धाव, एक या धावावरती समाधान मानावं लागते. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते 16. धाव फलकावरती धावा जोडले गेले तर 16. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडूवरती मोठे फटके जर खेळले तर मात्र आंबरक संघ सुद्धा चांगल्या स्थितीत पोहोचेल, परंतु 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. एकच धाव असेल. आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज श्यामला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. श्यामनं जर एक 10 ते 12 धावा जरी केल्या तरी मात्र चांगलं कमबॅक होऊ शकतं. फटका खेळलाय परंतु एकच धाव असेल. आता फक्त उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत हरीशनं धावा खर्च केल्यात. शेवटच्या षटकात 4 धावा खर्च केलेत. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. शेवटचं षटक हाणामारीचं षटक असताना फक्त धावा खर्च केले 4. फटका खेळाय, कृष्णा चेंडूवरती येत आहेत. एकच धाव, एक या धावावरती समाधान मानावं लागते. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धाव फलकावरती 18. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती काय होईल. ओहो, पंच त्रिफळाची म्हणजेच विकेटचं झालंय पतन. फलंदाज जो होतोय त्रिफळाचीत कोसरुंड आंबरक संघाने आतापर्यंत धावा केलेत 18 आणि कोसरुंड संघाला 18 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. एक माफक धावसंख्या म्हणावी लागेल कारण आंबरक सारख्या संघ 18 धावापर्यंत मजल मारले, परंतु आंबरक संघाला कधीही कमी लेखून चालणार नाही. अनेक बक्षीस मारणारा हा संघ, कोणत्याही क्षणी कमबॅक करणारा हा संघ. कारण निलेशचा विचार केला तर एक चांगला गोलंदाज श्री मानाईदेवी वॉरियर्स आटोली आणि त्यांच्या विरोधात जेसीसी स्पोर्ट नाटोशी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉच का बॉस मध्ये यायचं या. हळू बोला, काही प्रॉब्लेम नाही. फक्त जो स्पीडअप आहे ना तुमचा जास्त तो थांबून बोला, बाकी सगळं ओके. कारण का जातो ना तुला आवाज होऊन जाते. चला नाटोशी संघाचे कर्णधार आलेत तर मानादेवी वॉरियर्स आटोली संघाला विनंती असेल आपण या. आणि आमच्या आयोजक कमिटीला विनंती असेल की ज्या मान्यवरांच्या शोभा असते नाणेफेक करायचं ते मान्यवर व्यासपीठावरती अनिल माने यांच्या शोभा असते हे नाणेफेक केलं जातंय. कॅमेरामॅनला विनंती असेल की टॉर्च का बॉक्स मध्ये आपण कॅमेरा फिरवायचा आहे. नाणेफेक जिंकलंय नाटोशी संघानं, नाणेफेक जिंकलाय आणि आपला निर्णय कळवतील. नाटोशी संघानं नाणेफेक जिंकून प्रथम एक धाडसी निर्णय घेतलाय, फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल. कारण टॉस जिंकल्यानंतर बरेच संघ पारंपरिक क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतात, परंतु आज जेसीसी स्पोर्ट नाटोशी संघाने एक धाडसी निर्णय फलंदाजीचा निर्णय घेतला. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र हा सामना आपण पाहतोय. मानाईदेवी वॉरियर्स मानाई स्पोर्ट्स आंबरग आणि त्यांच्या विरोधात आई मानाईदेवी स्पोर्ट कोसरुंड संघ. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निलेश, एक महत्त्वपूर्ण हा गोलंदाज सातत्यानं पॉवर प्लेचं षटक हाताळत असतो आणि कर्णधारानं मात्र विश्वास ठेवून जयेश आणि निलेशला आमंत्रित केलं गेलंय गोलंदाजीसाठी. तर कोसरुंड संघाची एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन आणि वैभव ही सातत्यानं डावाला सुरुवात करत असते ही जोडी. वैभव आणि सचिन कोसरुंड संघाकडून डावाला सुरुवात करेल. तर गोलंदाजी मार्गवरती ज्या गोलंदाजानं अनेक वेळा उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळवला तोच निलेश. ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत असेल त्या त्या वेळेला अडचणीतून बाहेर काढणारा हा गोलंदाज म्हणून आपली मोरणा भागामध्ये ओळख निर्माण करणारा गोलंदाज. मॅच लावते सुरुवात.
हो, पहिला चेंडू अगदी हलक्या हातानं वैभवनं खेळून काढला, सन्मान दिला या चेंडूला. हे चांगल्या खेळाडूचं म्हणावं लागेल. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा असतो आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा असतो असं समीकरण. पंच नक्कीच आमच्याकडे वळतात. पंचाचा समांतर रेषेला म्हणजे धाव येते अवांतर. या अवांतर धावा निलेशला कुठेतरी रोखावं लागतील, कारण एक मापक धावसंख्या धावफलकावरती असताना या धावा रोखून धराव्या लागतील. ओहो, काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निलेश एक अनुभवी गोलंदाज आहे. सहजासहजी मोठे फटके खेळू देणार नाही सचिनला सुद्धा, आणि ती क्षमता मात्र नक्कीच या गोलंदाजामध्ये आहे. फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. काय गोलंदाजी राहिले, सुरेख गोलंदाजी. अजूनही सचिनला अक्षरशः बांधून ठेवलं या गोलंदाजानं. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. निलेश आतापर्यंत धावा खर्च केले, फक्त 1 धाव खर्च केले. फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने, चेंडू निघून जातोय सीमारेषे. पंच काय असेल, पंच नक्की शहानिशा करतील. चेंडू निघून चालाय सीमारेषेच्या बाहेर, म्हणजेच येतोय चौकार. सचिनच्या बॅटमधून आपण पाहिला हा चौकार. एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून. ही जोडी एक अनुभवी जोडी कुसुण संघाची. सातत्यानं मी उल्लेख करतोय की ही जोडी डावाला सुरुवात करत असताना एक मोठी धावसंख्या उभी करू शकते, तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा करू शकते ही जोडी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती निलेश. फटका खेळाय, 1 धाव पूर्ण. 1 या धावानं धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेलेत. 7 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. अजूनही उर्वरित चेंडू बाकी असतील या षटकातील. शेवटचा चेंडू बाकी. फटका खेळलाय वैभवनं, परंतु या फटक्यावरती धाव असेल एकच. डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू. पंच कुलदीप सर आम्हाला करतायत टाटा बाय बाय, म्हणजेच षटक समाप्तीचा इशारा त्यांच्या माध्यमातून आम्हाला केला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 8 धावा. आता आम्ही समीकरण पोहोचवतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्या आहेत. 12 चेंडू आणि 10 धावा, 11 धावा. 12 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हे षटक मात्र अमरक संघासाठी एक महत्त्वपूर्ण षटक असेल. हे षटक जर चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं तर मात्र कुठेतरी चांगलं कमबॅक होऊ शकतं अमरक संघाचं. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती लव. गोलंदाजी लव. मोठा फटका खेळायचा होता सचिनला. फेकी मात्र केली जर असते नॉन स्ट्राईक वरती तर धावचीच्या स्वरूपात आपल्याला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला असता, परंतु फेकी लवकर झाली नाही. 1 धाव पूर्ण. 1 या धावानं धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेलेत 9 धावा. धावफलकावरती लागलेत 9 धावा. अजूनही दोन्ही संघासाठी 50-50 चान्स आहे. ओ, फुलटॉसचा चेंडू होता, ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलाय. पंच काय दर्शवतील? पंच सांगतायत 1च धाव असेल. 1 या धावानं धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेलेत 10 धावा आणि 10 चेंडू आणि 9 असं समीकरण. अजूनही जर 10-15 धावा जर जास्त असत्या अमरेक संघाचा तर अजूनही मॅच पाहायला मजा आली असते. ओहो, डान्सिंग द ग्राउंड. चेंडू सरळ चालला सीमारेषेच्या बाहेर. येतो उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार. या षटकारांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 16. लॉंग ऑनच्या दिशेनं उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार ठोकला वैभवनं. पुन्हा एकदा फटका खेळाय. का कॉर्नर रिजनला सूरज आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा येतोय सलगचा दुसरा षटकार आणि या षटकारांशी कुसुण संघ विजय होतोय. विजय टीमचं अभिनंदन आणि पराजय टीमचं आभार. दोन्ही टीमनी अगदी चांगला खेळ केला आणि या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत.
पुन्हा एकदा तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतरचा होणारा सामना श्री मानाईदेवी वॉरियर्स आटोली आणि त्यांच्या विरोधात खेळणारी टीम JCC नाटोशी संघानं नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल. आजच्या या एक दिवसीय स्पर्धेमध्ये अनेक कर्णधारांनी नाणेफेक जिंकून पारंपरिक निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. तर आज हा वेगळा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला सर, कारण एक धाडसी निर्णय म्हणावा लागतो. ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी करता त्यावेळी तुमचा आत्मविश्वास कुठेतरी मोठा असतो, त्यावेळेचा तुम्ही फलंदाजीचा निर्णय घेता आणि तेच काम नाटोशी गावानं केलंय. तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले गेले श्री मानाईदेवी वॉरियर्स आटोली या संघाला. अगदी आमच्या विनंतीस मान देऊन आटोली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. अगदी लाईनअपमध्ये खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आयोजक कमिटी एक कुलदीप सरांच्या साथीला एक पंच द्यायचा आहे. आपण आयोजक कमिटी एक पंच पोचवायचा आहे का पंच कुलदीप सर? एक पंच आयोजक कमिटी लक्ष असू द्या. मनोज आपण जायचं, मनोज देसाई पंच